भगवान पांडुरंगाचं पांडुरंग नाव का पडलेलं आहे? याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये जेव्हा भगवान कृष्ण गायी वासरांना घेऊन जायचे, तर भगवान कृष्णाच्या 9 लाख गायी होत्या आणि भगवान कृष्ण सगळ्या गायी वासरांना सोडायचे आणि समोर गायी असायच्या आणि भगवान कृष्ण मागे असायच्या. जेव्हा त्या गायीच्या चालण्यातून जी धूळ उडायची, ब्रजरेती उडायची, ती धूळ जेव्हा भगवान कृष्णाच्या मुखकमलावर जेव्हा पडायची, तेव्हा भगवंताचं जे श्यामवर्णीय रूप असायचं, ते पांढरं व्हायचं. तेव्हापासून भगवान कृष्णाला पांडुरंग ह्या शब्दानं उच्चारले जाते. तर त्यामुळे याच्यापुढे जेव्हा कधी तुम्ही पांडुरंग शब्द उच्चारता, तर तुम्हाला वृंदावनच्या गायी चारण्याची जी लीला आहे, ती स्मरण झाली पाहिजे आणि जी ब्रजरेती आहे, ती भगवंतानं धारण केलेली आहे. त्या ब्रजरेतीचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. तर तुम्हाला 2 गोष्टी आठवल्या पाहिजे. वृंदावनची ब्रजरेती आणि भगवान कृष्णाची ब्रजलीला. तर हे पांडुरंग शब्दाचा अर्थ आपल्या वैदिक ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. हरे कृष्ण.